नमस्कार, मी तेजस लक्ष्मण सप्तर्षी, श्री नागेश्वर मंदिर यांचे पूजक आणि अर्चक. मी आपला जास्त वेळ घेत नाही, कारण की सुंदर असा पवित्र असा सर्वात पवित्र असा श्रावण मास उद्या सकाळपासून सुरू होत आहे. तर या श्रावणाच्या पर्वकालामध्ये आपण सर्वजण भगवान शंकर यांची मुख्यत्वे करून आणि इतर वेगवेगळ्या प्रकारांनी आपण भगवंताची वेगवेगळ्या रूपांमध्ये उपासना करतो. आणि ही उपासना करत असताना प्रत्येक व्यक्ती छोट्याशा गोष्टीमधून जास्त मला फळ काय मिळेल याच्याविषयी प्रयत्न करत राहतो. तर सध्या जे मंडई किंवा पुणे काय महाराष्ट्रात कुठेही आपण गेलो तर सगळीकडे शंकराच्या मंदिराच्या बाहेर हे अशा प्रकारचं फळ, आपण नीट पहा, हे अशा प्रकारचं फळ याला धोत्र्याचं फळ असं म्हणतात. तर हे फळ आपल्या टोपलीमध्ये किंवा आपल्या बेलाच्या बरोबर ते देतात. पण हे फळ हे तंत्र म्हणजे तांत्रिक विषयांमध्ये अत्यंत योग्य आहे. हे फळ आपण जे सर्वसामान्य लोक आहोत, आपण सर्वसामान्य लोक संसारी आहोत आणि आपण संसारी लोकांनी हे फळ भगवान शिवांना दररोजच्या नित्य नैमित्तिक पूजेमध्ये किंवा श्रावणातल्या पूजेच्या वेळेला अर्पण करू नये. धोत्र्याचं फूल हे भवानी शंकराला मृदू कोमल अशा प्रकारचं आहे. ते फूल धोत्र्याचं फूल अर्पण केल्यानंतर चांगल्या प्रकारचं फळ मिळतं. पण हे जर तुम्ही फळ वाहिलंत तर ह्यांनी घरामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते. कारण एखाद्या तांत्रिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे तो शेजारी उभा असताना त्यांनी केलेल्या वेगळ्या तांत्रिक प्रक्रियेबरोबर हे शंकराला अर्पण केलं तरच त्याचा उपयोग होतो. इतर सर्वसामान्य जे गृहस्थाश्रमी आहेत किंवा ज्यांचा विवाह झालेला नाही कोणीही, पण हे सर्वसामान्य लोकांनी भगवान शंकराला वाहू नये एवढीच माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. या श्रावणात अनेक प्रकारच्या प्रकारांनी आपण पूजन करणार आहोतच, पण हे शंकराला वाहू नका. तो फुलवाला स्वस्तात मस्त मिळतं म्हणून हे वाहतो किंवा देतो आपल्याला, पण ह्याची व्हॅल्यू काहीही नाही. हे वाहू नये ही माझी सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.